श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. परवा म्हणजेच गुरुवारी 22 ऑगस्टला आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी हे व्रत गणपती बाप्पांसाठी समर्पित असतं. गणपती बाप्पा हे सर्वांचेच लाडके दैवत आहे आणि त्यातल्या त्यात लहान मुलांना तर गणपती बाप्पा किती आवडतात हे सर्वांनाच माहीत आहे. तर संकष्टी चतुर्थीच्या व्रताने मनुष्याच्या जीवनातील सर्व अडचणी, दोष, दारिद्र्य दूर होतात. आईने हे संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं तर तिच्या उज्ज्वल मुलांच्या भविष्यासाठी अतिशय महत्त्वाचं हे व्रत मानलं जातं. आपण काय करत असतो की अंगारकी संकष्टी चतुर्थी प्रश्न व्रताला सुरुवात करत असतो, पण आता अंगारकीचा हा जो योग आहे तर तो आता ह्या वर्षी तर नाही, तर आता डायरेक्टली पुढच्या वर्षी अंगारकीचा योग आहे. त्यामुळे आता कोणाला जर संकष्टी चतुर्थीचं व्रत करायचं असेल तर परवाची जी श्रावण संकष्टी चतुर्थी आहे तेव्हापासून सुद्धा तुम्ही या संकष्टी चतुर्थीच्या व्रताला सुरुवात करू शकता. संकष्टी चतुर्थीचा ज्यावेळेस आपण उपवास करतो तर त्यावेळेस एक नियम असतो की जोपर्यंत चंद्रोदय होत नाही तोपर्यंत आपल्याला आपला उपवास जो आहे तर तो सोडता येत नाही. तर हे नियम आपल्याला पाळायचे असतात. तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांवरतीही गणपती बाप्पांची कृपा व्हावी यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. मुलांच्या जीवनातील दोष, विघ्न, अडचणी, नजर दोष, करणी बाधा, वाईट बाधा, दुःख, जे काही संकटे त्यांच्या जीवनामध्ये आहे तर ते दूर व्हावं असं प्रत्येक आईला वाटत असतं. तर त्यासाठी आपल्याला त्यांच्या डोक्यावरनं हे एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठून तुम्हाला गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे, अभिषेक करायचा, त्यानंतर गंध, फुलं, अक्षदा अर्पण करायचं. अभिषेक केलेलं जे पाणी आहे तर ते मुलांना प्यायला द्यायचं. याने मुलांच्या बुद्धीत खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. हे सर्व झालं की त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गणपती बाप्पांची सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे आणि त्यानंतर मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांच्या अभ्यासात, नोकरीत प्रगती व्हावी यासाठी गणपती बाप्पांकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे. हे सर्व आपल्याला करायचं. त्याच्यानंतर आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे. तर काय करायचं, एक मातीची पंती घ्या, त्यामध्ये तुम्हाला एक कापसाची जी वात असते तर जोड वात, 2 वातींची एक वात करून टाकायची आहे. त्यामध्ये एक काळी मिरी आणि कापूरचा तुकडा टाकायचा आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि हा दिवा तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर लावायचा आहे. तर हा जो उपाय आहे तर तो चतुर्थीपासून तुम्ही सरळ 41 दिवस करायचा आणि सलग तुम्हाला तिथे 41 दिवस ओम गम गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर मुलांच्या डोक्यावर एक वस्तू ओळून टाकायची आहे. कशासाठी? मुलांची नजर दोष, अडचणी, दुःख, दारिद्र्य, संकटे दूर व्हावे, त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी, त्यांच्या जो काही हट्टीपणा आहे, चिडचिडपणा आहे, त्यांचा जो काही तापटपणा आहे तर तो दूर व्हावा यासाठी आपल्याला त्यांच्या डोक्यावरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते बघा. याच्यासाठी मुलांना तुम्हाला बसवायचं आहे. मुलांचा चेहरा पूर्वेकडे करायचा, फक्त दक्षिणेकडे होणार नाही अशा पद्धतीने मुलांना बसवायचं. त्याच्यानंतर तुम्हाला मिरची, त्याच्याबरोबर थोडेसे तुम्हाला खडे मीठ आणि काळी मोहरी जी असते तर ती एखाद्या प्लेटमध्ये वगैरे घ्यायची आहे आणि किंवा कागदामध्ये वगैरे घ्यायची आणि हे मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला 7 वेळेस ओवाळायचं आहे. मिरची जी तुम्ही घेणार आहात तर ती लाल मिरची घ्यायची, वाळलेली जी लाल मिरची असते तर ती घ्यायची. 7 वेळेस मुलांच्या पायाकडनं डोक्याकडे तुम्हाला हे ओवाळायचं आहे. ओवाळत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही संकट, विघ्न, अडचणी, दोष, नजर दोष, करणी बाधा, वाईट बाधा जे काही आहे तर ते सर्व संपले आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा. आणि जर तुमच्याकडे तुम्ही गावाकडे राहत असाल तर तुम्हाला हे चूल वगैरे पेटवण्याची जर सोय असेल तर त्यामध्ये तुम्ही हे जाळून टाका. शहरामध्ये राहत असाल तर तुम्ही हे निर्माल्यामध्ये टाकून द्या किंवा एखाद्या झाडाखाली टाकलं तरीही चालेल किंवा कापूर सोबत तुम्ही 2-3 कागद जाळून त्यामध्ये तुम्ही हे जाळू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे. हा उपाय कधी करायचा तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी
दिवशी संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. 5 ते 7च्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता. त्याच्यानंतर पुढचा उपाय मुलांसाठीच आहे. तर काय करायचं आहे, मुलांच्या वरती कोणतेच विघ्न येऊ नये, संकट येऊ नये, त्यासाठी प्रत्येक आईने या दिवशी गाई आणि वासराला, गाईसोबत तिचं वासरूही असावं, त्याला हिरवा चारा खायला घालायचा आहे. हिरवा चारा अगदी कुठेही आपल्याला मिळून जातो. तर हे गाईला खाऊ घालत असताना फक्त एक भाव मनामध्ये ठेवायचा की जी काही विघ्न आहेत, दोष आहेत, तर ते सर्व संपून माझ्या मुलांची प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 2 ते 3 उपाय आहे, यापैकी कोणताही उपाय तुम्हाला जमेल तो उपाय करा. आता बघा, जो पहिला उपाय सांगितलेला आहे की दिवा लावायचा आहे 41 दिवसासाठी, त्यामध्ये ज्या वेळेस तुम्हाला सुतक पिरियड्समध्ये येईल तर ते 4 ते 5 दिवस स्किप करायचे आणि त्याच्यानंतर पुढचे दिवस कंटिन्यू करायचे. तर अशा पद्धतीने हे उपाय आपल्याला करायचे आहे. करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.